हंगामाच्या बाबतीत जर विचार केला तर मी शेतकरी बांधवांना असं सुचवेल, आंतरपिक ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाळ्यात आंतरपिकाचा उपयोग करावा. म्हणजे ड्रायलँड एरिया असेल जिथं पावसाळा ठिकाणी जिथं पाणी कमी पडतं हिवाळ्यात किंवा हिवाळ्यानंतर उन्हाळ्यामध्ये अशा शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ह्या आंतरपिकाचा उपयोग करावा. आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी तुमचा अजून बहार वगैरे तुम्ही धरत नाहीये संत्रा पिकामध्ये, तोपर्यंत तुमच्याकडे 3 वर्षाचा टाइम आहे, तोपर्यंत तुम्ही वर्षातनं कोणत्याही सीझनला करू शकता. तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल तर काही अडचण नाही. एकदम बरोबर. कधी कधी काय होतं, तागासारखं पीक जर आपण पावसाळ्यात घ्यायला गेलो आणि जर अति पाऊस झाला तर मग तो ताग आपल्याला पाहिजे तसं त्या तागापासून बायोमास मिळत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदम बरोबर, बायोमास मिळत नक्कीच. तोच ताग जर आपण पाणी आहे आपल्याकडे आपण पाणी देऊ शकतो, तर अशा वेळेस आपण रब्बी हंगामामध्ये जर आपण ताग घेतला तर आपल्याला अपेक्षित तेवढं बायोमास त्याच्यापासून मिळतं. एकदम हे बायोमास चांगलं मिळालं मग आपल्याला जमीन ते चांगल्या पद्धतीने गाडता येतं आणि त्याच्यापासून सेंद्रिय घटकाचं प्रमाण चांगलं वाढत येतं आणि जमिनीची एकंदरीत सर्व रचना जी असेल, भौतिक गुणधर्म असेल आणि जैविक गुणधर्म असेल आणि त्याच्यासोबत रासायनिक गुणधर्म असेल, हे सगळं चांगल्या पद्धतीने आपल्याला सुधारवता येतं. अशा पद्धतीने आपण तागा ह्या पिकाची निवड करून संत्रा पिकामध्ये आंतरपीक म्हणून एक हिरवळीचं खत चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो.